पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जे कुंकू इतकी वर्ष मिरवलंय ते कुंकू पुसायला सांगताय। तुमच्या मनात माझ्याबद्दल किंचितही आदर नसताना तुमच्या बरोबर या खोलीत नाही राहायचंय मला आता। कुठलीही अपेक्षा न ठेवता हिमालय एवढं प्रेम केलं मी तुमच्यावर, पण तुम्ही माझ्या कुंकवाच्या ठिपक्या इतकंही कधी प्रेम नाही केलं तू माझ्यावर। तुझ्यासाठी ही साडी आणि हे मंगळसूत्र आणलं होतं। आणि त्या घरात फक्त माझी आजीच नाही तर आई सुद्धा तुझी वाट पाहते। अगं आई म्हणाली की मुक्ताला घेऊनच ये। मी मुक्ताच्या कपाळावर फक्त कुंकू लावलं नाहीये तर मी तिला विश्वास दिलाय की मी तुझ्या बरोबर संसार करेन। आजपासून माझ्या नावाचं कुंकू लावणं बंद कर। मध्यमवर्गीय संस्कार हे आले कुठून तुझ्यात? नीच बाई आहेस तू, नीच बाई। हे सगळं तू ठरवून करतेस ना? आधी सारंग आणि मुक्ताचं रिलेशनशिप लपवून ठेवलंस आणि आता गपचूप त्या भिकारड्या मुक्ताला या घरात चून म्हणून आणायला निघालीयस। अगं दादांना चुका जगू देणारीस की नाही? आपल्या या नवऱ्यासाठीच्या या घरासाठीच्या जबाबदाऱ्या विसरलीस का तू? माझ्या जबाबदाऱ्या मला नीट माहितीये, ती अक्कल तू नको शिकूस मला। आणि मी बेजबाबदारपणे वागले असते ना तर हे घर कधीच उद्ध्वस्त झालं असतं। हो, मग आता एखादा पुरस्कार द्यायचा का तुला, का जाहीर सत्कार ठेवायचा? प्रत्येक सुनेला जे करावं लागतं तेच केलंस ना, का काही स्पेशल केलंस? मी जिला जन्माला घातली ती रेणुका तूच आहेस का ग? का वेगळीच कोणतरी व्यक्ती उभी आहे माझ्या समोर? रेणुका तू एवढीशी प्रीमॅच्युअर बेबी होती सगळं। तुला काही होऊ नये ना म्हणून रात्रीचा दिवस केला, रात्र रात्र डोळा नसायचा, जिने कवटाळून बसायचं मी तुला, सतत सांगत राहायचे की बाळा काही होणार नाहीये तुला, तू आणि मी आपण दोघं मिळून हे सगळं जग बघू। किती नवस केले, उपास तापास केले, काळाचा हिसकावून देत होता, तुला भांडून मी परत मिळवलंय माझ्यासाठी रेणुका। झाली हिची उपकाराची गाणी पुन्हा सुरू झाली। हल्ली ना तुला रडण्याशिवाय दुसरं कामच राहिलं नाहीये ग।
कुठून तरी सहानुभूती हवी असते फक्त तुला. हे बाई, तुझ्या रडण्याने मी विरघळेन किंवा तुला आई म्हणत हंबरडा फोडत तुला मिठी मारेन अशी अपेक्षा ठेवू नकोस हा. मग अपेक्षा तरी काय ठेवू मी तुझ्याकडनं? काहीच नको ठेवूस. त्यापेक्षा दादांना त्रास होईल असं वागायचं बंद कर. आणि दादांना, मला, आम्हाला कोणालाच नकोय ती पोरगी सारंगच्या आयुष्यात. काहीही झालं ना तरी आम्ही तिला या घराची पायरी चढूच देणार नाही. सो तू सुद्धा तुझ्या मनातून तिला सून बनवण्याचा विचार काढून टाका, नाहीतर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल, हे लक्षात ठेव. थांब रेणुका, नाही करणार मी प्रयत्न. पण तुझ्या भावाचं काय? त्याच्या सुखाची जराही काळजी नाहीये का ग तुला? मूर्ख आहे तो, बावळट. एक वेळेस इंटरकास्टला विरोध नव्हता, पण लायकी, क्लास, दर्जा काही आहे की नाही? किंचित तरी बरोबरी आहे का? हा, आता मलाच बघ ना. माझं ज्या मुलावर प्रेम आहे तो वेद श्रीमंतीने, प्रतिष्ठेने, सगळ्याच बाजूने आपल्या बरोबरीच आहे. ज्या वेळेस हे मला दादांना सांगायचं असेल ना, मी स्वतः सांगेन. आता फक्त तो माझा मित्र आहे एवढंच लक्षात ठेव. पण माझी निवड योग्य आहे की नाही? हा, आणि मी गॅरंटी देऊन सांगते ना की दादांना आमच्या लग्नाबद्दल काहीच हरकत नसेल. बरं मला सांग, जर मी एखाद्या गरीब दुसऱ्याच्या घरात झाडू पोछा मारणाऱ्या मुलाबरोबर पळून गेले तर चालेल का तुला? बोल ना, आता का गप्प झालीस? आणि त्या सारंगला त्या मुक्ताच्या घरच्यांची काळजी आहे, पण स्वतःच्या वडिलांच्या इज्जतीची, त्यांच्या नावाची अजिबात काळजी नाही. तसं असेल ना तर त्याने तिथेच राहावं, इथे येऊच नाही. आपल्या सौंदर्याची चांगलीच भुरळ पाडली आहे सारंगवर तिने. आपले हे ऐश्वर्य फुकट भोगण्यासाठी तिचा हा आटापिटा सुरू आहे. आपल्या जाळ्यात कसं फसवायचं ना हे चांगलंच माहिती असतं अशा मुलींना. मुक्तासारख्या हलकट नीच मुली. मुक्ताबद्दल एकही चुकीचा शब्द बोललीस ना तर मुस्काट फोडीन मी तुझं. न मुक्ता चुकीची आहे न सारंग दूधखोळा. सारंगने देवी आईच्या समोर मुक्ताच्या कपाळावर कुंकू लावलंय. देवी आईच्या समोर त्यांचं लग्न झालंय. त्यामुळे मुक्ता या घरची सून आहे आणि तुझी वहिनी आहे हे विसरू नकोस. वहिनी? माय फुट. सारंगची बायको झाली असेल पण या घरची सून ती कधीच होऊ शकत. आणि मी तिला वहिनी म्हणण्याचा प्रश्नच येत नाही ग. परत एकदा सांगते, जर तू तिला या घरात घेऊन आलीस तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल. आणि तू मला बघण्यासाठी आयुष्यभर तडफडशील. रेणुका, माझ्या मातृत्वाची अशी परीक्षा नको घेऊ रेणुका. फक्त तुझी खूप आठवण येते आज मला. नाही बाबा, सारंग अजून परत नाही आलाय. पण या घरातील सुनेचे सगळे हक्क मी मिळवणारच. आणि आता तर रावसाहेब दादा पण माझ्या पाठीशी. सारंग फक्त माझा आहे आणि काहीही झालं तरी मी त्याला दुसऱ्या कुणाचा होऊच देणार नाही. तुम्ही काळजी नका करू. बरं मी ठेवते फोन, आपण नंतर बोलूया. मीच आहे. घरच्यांशी बोलत होतीस? नाही म्हणजे माझं तसं काही नाही.
आता लेकराची काळजी त्यांना असणारच ग. काही काम होतं का? नाही म्हणजे तसं काही काम नव्हतं, पण मी तुला ना सांगायला आले, तू ना काही चुकीचं वागत नाहीयेस. या घरात तू सून म्हणून ना तुझ्या अधिकारासाठी भांडायलाच हवं. खरं तर ना आमचंच नाणं खोटं निघालं. तुमचा जोडा किती शोभून दिसतो, पण ह्या पुराला ना काय बावळटपणा सुचला देव जाणे. आता आपण एखादी गोष्ट गॅरंटी बघून घेतो, पण गॅरंटीच नसेल तर काय टिकणार आहे? इथे तो तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि गॅरंटी म्हणून तू समजा हा सोन्याचा हार मागितलास तर तुझं कुठे काही चुकलं? सांग ना. नाही ना चुकलं? बापरे, लाईट कसे गेले? तुमच्याकडे लाईट जात असतात का? नाही ना, खटका पडला असेल. खटका? बोर्ड कुठे आहे? चल बघूया. तुम्ही चला. आजी, सारंग, कसा आहेस बाळा तू? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी काय तशीच. या खोलीत बंद, कधीतरी उजाडत, या आशेनं जगती या बघ. आज तरी मुक्ताचा आवाज येईल म्हणून कान देऊन बसली या. किती वाट पाहायला लावणार आहे? ये की तिला लवकर घेऊन. आजी, मी प्रयत्न करतो, पण ती यायला तयार नाही. माझं तिच्याशी बोलणं करून दे. माझ्यासाठी ती परत येईल. मी सांगते तिला. दे फोन तिला. आजी, तू काळजी करू नकोस, मी तिला घेऊनच येतो. ते ठीक आहे र, माझं तिच्याशी बोलणं करून दे. सारंग सोडून आजीबी तिची वाट बघतीया हे कळायला पाहिजे तिला. दे फोन. बरं, ठीक आहे. अंबिका वंश तुम्ही? मी जिथे जाते ना तिथे भीती पसरणं गरजेचं आहे. समोरचा घाबरला ना की मला एकदम जिंकल्यासारखं वाटतं. आर्या, ओळखलं नाहीस तुम्हाला? ओळखलं ना. तुम्ही सारंगच्या आत्या ना? लहानपणी तुम्ही इकडे यायचा तेव्हा मी सगळ्यात जास्त तुम्हालाच घाबरायचे. किती भोळ आहे माझं बाळ. पण आता नाही हा घाबरायचं, कारण आता तू आमची सून होणार आहेस. माफ कर मला, मी तुमच्या साखरपुड्याला येऊ नाही शकले. इतका महत्वाचा सोहळा, त्यालाच मुकले मी. पण साखरपुडा झालाच नाही ना? नाही नाही, मला कळलंय सगळं. म्हणजे हे कोणामुळे झालं, कुणी तमाशा केला, हे सगळं कळलंय मला. मी तिथे असते ना तर किती बरं झालं असतं. नाही म्हणजे मी तिथे असते तर हे असं होऊच दिलं नसतं. ज्या आत्यांनी सारंगच्या कानात फुर्र म्हणून त्याचं नाव सांगितलं, त्याच आत्यांनी त्याला 2 कानफटात देऊन सरळ केला असता. पण एवढी घाई कोणाला होती? कोणी केला एवढ्या घाईघाईत साखरपुडा? हो, बहिणीने ठरवलं हो सगळं. वाटलंच मला. किती घाई ह्या वैजंतीला. तिच्यामुळेच माझ्या या नाजूक लेकरावर ही वेळ आली. हो का वंसबाई?
त्या लेकराच्या काळजीनेच आले ना आत्या घरी. नाही, नवरात्रीत तुम्हाला वेळ नव्हता, साखरपुड्यालाही तुम्हाला यायला जमलं नाही, पण घरात काही वाईट घडलंय असं तुम्हाला ऐकू आलं की लगेच धावत धावत येता. त्यालाच काळजी म्हणतात नाही. किती ओळखतेस तू मला. काय ना, शहाणी माणसं वेड्यासारखी वागायला लागली ना तर काळजीही वाटणारच. त्याशिवाय माहेर आहे हे माझं. ते आहेच हो. नाही, पण तुम्ही एकटे आला नसेलच ना, म्हणजे आणखीन कोण कोण आलंय बरोबर? म्हणजे काय, माझं फुलपाखरू आलंय माझ्या बरोबर, म्हणजे माझी लेक. आमचे हे पण आलेत. आम्ही अगदी एकत्रच आलोय सगळे. सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं. मला माहिती तुला एकांत हवाय, पण अगं आजीला तुझ्याशी बोलायचंय. मी फोन लावून देतो, बोल हा. हे बघ, माझ्याशी नाही पण निदान आजीशी तरी बोलून घे ना. बोलशील ना प्लीज? एक मिनिट हा. ठीक आहे. मोठ्या मालकीन. काय म्हणालीस? मोठ्या मालकीन? अगं मी फक्त तुझ्यासाठी आजी आहे. आजी म्हण आजी. आजी बोला ना. अगं तूच आहेस ग, जिनं माझा स्वतःवरचा विश्वास परत जिवंत केलाय. 20 वर्षानंतर देवीच्या पूजेचं फूल माझ्या हातात देणारी तूच होतीस ग. अगं तू त्या दिवशी भेटली नसतीस ना तर ही म्हातारी या घरातच नसती. अगं या घरात काय, जगातच नसती. आजी अहो असं काय बोलू नका तुम्ही. अगं तूच होतीस जिनं दुर्गा बनून संबळ वाजवत या पुरुषी सत्तेला आव्हान केलंस. रावसाहेबाला तुम्ही चुकताय म्हणून ठणकावून सांगणारी तूच होतीस. अगं तूच या घरातल्या बायांना गुलामगिरीची जाणीव करून देऊ शकतीस. हा अगं आमच्याकडं मोठमोठं बंगला आहेत, आलिशान गाड्या आहेत, दागदागिने आहेत, आम्ही मिरवतो सुद्धा. पण आम्हाला हिम्मत मिरवायची आहे. आम्ही ज्या बेड्यात अडकलोय त्याला तूच तोडू शकतेस. या घराला तुझी गरज आहे ग. लवकर ये बाळा, लवकर घरी ये. आजी आम्ही रोजंदारीनं काम करतो. कधी आईसोबत खुरपायला जाते, कधी पणत्या रंगवते, कधी कोणाच्या शेतात जाऊन काम करते. 2 वेळेस खायला भेटावं म्हणून राब राब राबतो आम्ही. तरी चेहऱ्यावरचा हसू आणि आनंद कायम असतं. तुमच्या श्रीमंतीत बंगल्या इमारतीत हे टिकून नाही राहणार आजी. मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजते ग की माझा जन्म या घरात झाला. सोन्यासारखा दादा आहे ग माझा. त्याची धडपड, त्याची प्रगती मी माझ्या डोळ्यांनी बघितलीये. शिवाय माझ्यासाठीही माझा दादा किती झटलाय ना हे माहितीये मला. सोन्यासारखा संसार आहे ग माझा. फुलपाखरासारखी लेक दिली आहे मला देवानी. हा आता मुलगा नाहीये माझ्या नशिबात म्हणून मी काही कुडत नाहीये बसले. सारंगला आणि युवराजला माझेच लेक समजत आलीये मी. पण सारंग असा वागेल असं वाटलं नाही ग वहिनी. वंस तुम्ही नका यात पडू. तुम्ही केलेलं सांत्वन सुद्धा त्रास देऊन जातं.
तुमच्याकडे जे एकदा वाईट घडून गेले ते परत उकरू नका. पण नेमकं असं काय घडलंय ग? मला समजायला नको का माझ्या माहेरी काय काय घडलंय ते? ज्या घरामध्ये आधीच दुःख आहे त्या घरात आपल्या वागण्याने दुःख आणखीन वाढवण्याची कला खूप कमी लोकांमध्ये असते. हो ना वंस?